महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। डोणगाव टोलनाक्यावर गाडी आडवी लावत देशी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून 2 कोटी रुपयांच्या खंडणीची केली मागणी। देशी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असता केज पोलिसांनी शिताफीने मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की केज जवळील डोणगाव टोलनाक्यावर अहमदपूर मांजरसुंभा महामार्गावरील टोलनाक्याजवळ गाडी अडवून देशी कट्ट्याचा धाक दाखवून 12 ते 13 जणांनी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे। मुख्य आरोपीला केज पोलिसांनी जेरबंद केले आहे। अवैध पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनील केदू शिंदे हल्ली मुक्काम जालना रोड बीड व त्यांचे सहकारी हे दिनांक 28 मे रोजी मंगळवारी रात्री बीडकडून केजकडे येत असताना त्यांना रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मस्साजोग ते केज रोडवर डोणगाव फाटा गंगा माऊली साखर कारखान्याला जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH15 EB 2682 च्या चालकाने हात करून त्यांची गाडी थांबवण्याचा इशारा केला। एक त्यांच्या सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले राहणार केज याने अधिकारी सुनील शिंदे यांना आपण अधिग्रहण करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागे संदर्भात बोलायचे आहे असे म्हणून रमेश घुले राहणार केज याने त्यांच्याकडील देशी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगनमत करून बळजबरीने सुनील शिंदे यांचे अपहरण करून त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून त्यांना माजलगाव मार्गे अहिल्यानगर जिल्ह्यातील खरवंडी तालुका पाथर्डी येथे घेऊन गेले। तेथे त्यांनी सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर 2 कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत खंडणीची मागणी केली। दरम्यान सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दिनांक 29 मे रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्यांचे 11 ते 12 साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 285 2024 भादवी कलम 365 385 143 147 148 149 यासह शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम 425 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपी रमेश घुले याला ताब्यात घेऊन जेरबंद केली आहे। केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत। दरम्यान सदरील घटनेने केज शहरात खळबळ माजली आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी केज। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।